लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना अभिवादन करण्याकरता गोपीनाथ गडावर तोबा गर्दी आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठी गर्दी उसळताना दिसतीये। पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे या क्षणी उपस्थित आहेत। शिखर शिंगणापूर परिसरातून साहेबांच्या एक स्मृतीप्रित्यर्थ हा संघर्ष ज्योत उपक्रम चालू केलेला आहे। याचे आयोजक आमचे बंधू डॉक्टर राजेंद्र खाडे आणि समस्त सातारा जिल्हा मुंडे प्रेमी या सर्वांच्या वतीनं हा उपक्रम चालू केलेला आहे। दरवर्षी आम्ही शिखर शिंगणापूर येथून ही ज्योत घेऊन इथं रात्री परळीला येतो आणि आता या समाधीस्थळी ही ज्योत साहेबांच्या समाधीवर समर्पित करत असतो। हाच उपक्रम आम्ही साहेब गेल्यानंतर जी उणीव आम्हाला भासली की साहेब आता इथून पुढे शिखर शिंगणापूरला येऊ शकत नाही। आपण या क्षणी पाहतोय अगदी काही क्षणात पंकजा मुंडे गडावरून उपस्थितांना मार्गदर्शन करतील। छोटेखानी पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद, गोपीनाथ मुंडे यांची जयंती आणि या निमित्तानं पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेत आहेत। थेट जाऊया। जयंती आहे, काय सांगायचं, साहेबांचा वाढदिवस असावा असं नेहमी वाटत होतं, पण गेले दशक झाले जयंती हा शब्द साहेबांच्या पुण्यस्मरणाला लागलेला आहे। खूप खूप आठवण येते त्यांची। थोडं अजून त्यांना ईश्वराने आयुष्य दिलं असतं तर खूप त्यांची जी स्वप्न होती ती त्यांना पूर्ण करता आली असती आणि त्यांचे एकही स्वप्न स्वतःसाठी नव्हतं, समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काम करायची त्यांची खूप इच्छा होती आणि मंत्री म्हणून ते खूप यशस्वी करू शकले असते। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज मुंडे साहेब हवे होते। आता एवढ्या आठवणी आहेत त्यांच्या, काय म्हणून उजाळा देणार। मुंडे साहेबांच्या माझ्या आठवणी खूप लहान आहेत, पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या इतक्या आठवणी। आता मी नागपूरच्या अधिवेशनालाही जाते तर विदर्भामध्ये पण लोक त्यांच्या आठवणी सांगतात आणि इतक्या आठवणी आहेत। आता माझ्या वैयक्तिक आठवणी असंख्य आहे, पण मला हे आठवतं की मुंडे साहेब फक्त सायलेंटली येऊन बसा, बाकीचे तुम्ही शांत राहता। ते ढकला, खुर्ची ढकला, इकडे या, काही इकडून या, तुम्ही इकडून खुर्ची ठेवली, ताईंना इकडून आणायचं, या। तर मला आठवतं की अगदी वैयक्तिक आठवण आहे, मी माझ्या मुलाला जेव्हा जन्म दिला तेव्हा हे सगळे अमेरिकेला आले होते आणि बाळ झाल्यामुळे सगळे बाळाकडे होते, पण फक्त बाबा माझ्याकडे आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले, बेटा तुला खूप त्रास झाला का? हे मला कोणीही विचारलं नाही, जे त्यांनी विचारलं, आणि त्यांच्यामध्ये खूप अशी संवेदना होती। आम्ही जर झोपलेलो असो आमच्या रूममध्ये तर ते हळूच डोकावून बघायचे, पण हळूच दरवाजा बंद करायचे आणि त्यांना असं वाटायचं की डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, इतकं ते आम्हाला सन्मान द्यायचे। एक मुलगी म्हणून जे सन्मानपूर्वक वागणूक मुंडे साहेबांनी आम्हाला दिली, ती वागणूक जर सर्व मुलींना त्यांच्या वडिलांनी दिली तर फार प्रगल्भ आणि कर्तृत्ववान मुली घडतील असं मला वाटतं। खूप रिस्पेक्ट मुंडे साहेबांनी आम्हाला आमच्या जीवनात दिला, आमच्या निर्णयावर रिस्पेक्ट दिला आणि लाडही करून घेतला आमच्याकडून भरपूर। आमच्या घरातले सगळ्यात लाडकं बाळ असल्यासारखे मुंडे साहेब होते, आम्ही त्यांना खूप पॅम्परही करायचो। मला खरंच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।